तर मी लोकसभा लढवावी ही जनतेची मागणी असल्याचं ज्योती मेटे यांनी म्हटलंय। मी बीडमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं देखील ज्योती मेटे यांनी सांगितलंय। शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही असं देखील यावेळेला ज्योती मेटेंनी सांगितलंय। ज्योती मेटे मॅडम आता आपल्या सोबत आहेत। मॅडम, तुमच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहात अशा पद्धतीची माहिती मिळते। काय नेमकं आहे? मुळात बीड लोकसभा लढवावी अशी तिथल्या जनसामान्याकडून आणि त्याच्यानंतर मग शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांकडून मागणी आली। त्याच्यामुळे या मागणीचा विचार करून विशेषतः तो समाजाचा जो रेटा होता त्याचा विचार करता मग मी ते राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं ठरवलं। मग कुठल्या पक्षाकडून तुम्ही असणार आहे? कारण तुम्ही शरद पवार गटात प्रवेश करून तुम्ही निवडणूक लढवणार तुतारीचं चिन्ह घेऊन अशा पद्धतीची माहिती समोर आली। या माहितीचं स्तोत्र मला नाही माहिती काय आहे तो, परंतु ही बातमी कशाच्या आधाराने आली तेही मला सांगता येणार नाही। पण बीड लोकसभा लढवायची ठरवल्यानंतर मग आता त्याच्यामध्ये अनुषंगिक ज्या काही बाबी असतील त्या टप्प्याटप्प्याने चर्चा करून आम्ही त्या सोडवू आणि त्याच्यानंतर एका ठोस निर्णयाप्रत येऊ। उद्या किंवा परवा तुमचा पक्षप्रवेश होईल शरद पवार गटामध्ये अशी एक माहिती मिळते। काय तुमचा पक्षप्रवेश असणार आहे? या माहितीचा स्तोत्र मला माहिती नाही, त्यामुळे अजून तरी पक्षप्रवेशाबाबत कोणताही निर्णय नाही। तुम्ही नेमकं कशा माहितीतून बाहेर पडणार का आणि मग निवडणूक लढवणार आहात का? काय नेमकं? ही सगळी ज्याला आपण म्हणू शकतो धोरणात्मक बाबी आहेत आणि याच्यावरती पूर्ण प्रदेश पदाधिकारी प्रदेश कार्यकारिणी निर्णय घेईल आणि त्याच्यानंतरच मग तो आमचा अंतिम निर्णय होईल। कॅमेरामन अथर्वसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।